हा सगळा डेटा टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या टॅबमध्ये येऊन पोचता, हेल्थ डिक्लेरेशन. तर हेल्थ डिक्लेरेशनमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे इंडिया म्हणून. हे विचारतं आहे की तुम्ही या अगोदर कुठल्या कंट्रीजमध्ये वगैरे ट्रॅव्हल केलं आहेत का. तर आपण कुठेच ट्रॅव्हल नाही केलेलं. जर तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल, सपोज व्हिएतनामला गेला असेल, त्याच्यानंतर पुन्हा थायलंडला येत असाल वगैरे, तर हे याच्यामध्ये डिक्लेअर करायचे. आणि ह्याच्यानंतर ते प्रिव्ह्यू म्हणून एक ऑप्शन येतो. तर प्रिव्ह्यूमध्ये जर तुम्ही पाहाल तर तुम्ही जे काही नाव टाकलं आहे तुमचं, ठीक आहे, हे सगळं येतं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकाल हे सगळे डिटेल्स, तुमचा पासपोर्ट नंबर, विजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या तुम्ही एडिटही करू शकता. याच्यात ईमेल ID टाकायचा आहे आणि मग इथे सबमिटचा ऑप्शन येतो कोपऱ्यामध्ये. तर असं तुम्ही थायलंड डिजिटल अरायवल कार्ड जे आहे हे तुम्ही भरू शकता. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ? तुमच्या मित्रांबरोबर किंवा जे कोणी थायलंडला चाललं असेल त्याच्याबरोबर हे नक्की शेअर करा, कारण की हे कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्हाला थायलंडमध्ये एंट्री दिली जाणार नाही आणि इमिग्रेशनच्या वेळेस प्रॉब्लेम होणार नाही. धन्यवाद.